तिसरे सत्याग्रही कोण? नाही, चुकीचं आहे. चूक. हा, प्रेक्षक. हा, नाही, चूक. सरदार पटेल बरोबर आहे. सरदार पटेल आहे, सरदार पटेल. हा, कोणतं पुस्तकामध्ये? नेटवर बघितलं, 3 पुस्तकात बघितलं. दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू आहे, पहिले विनोबा भावे, तिसरे सरदार पटेल आहे, चौथे हे आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद. अंतिम निर्णय आहे पण ब्रह्मदत्त ना, तो बरोबर आहे. निखिल कोण दिलं होतं उत्तर? ते चुकीचं आहे, ब्रह्मदत्त बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मद्य घेण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेल असे कोणाचे उद्गार होते? मद्य घेण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेल असे कोणाचे उद्गार होते? हा, लक्षात. हा, तुला तुमचा महात्मा छत्रपती शाहू महाराज. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्राह्मण लोक आमचे शत्रू नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे बैरी आहेत, हे उद्गार कोणाचे? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे? मेघा, कोणाचे? कोणाचे? माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे? माझी जीवनगाथा. प्रेक्षक तुमच्याकडे येऊ शकतो प्रश्न. माझी जीवनगाथा नाही. हा, प्रेक्षक माझी जीवनगाथा. तर तुमचं चुकलं, तुम्हाला चॉकलेट नाही भेटली. केशव सीताराम ठाकरे, केसी ठाकरे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अगदी सोपा आहे, गांधी आयर्लंड करार कोणत्या वर्षी झाला? कोणत्या वर्षी झाला? 31 सांगितलं ना, बरोबर आहे. कोणत्या? 5 मार्च 1931 झाला, परंतु तारखेचा हे नव्हता. बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चौरी चौरास ही घटना कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली?
निगा त्यावेळेस आपल्या भारताचे वायसराय कोण होते? चौरी चौदा घटना घडली त्यावेळेस लॉर्ड रेडिंग बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? हे का 35 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतापासून बर्मा कधी वेगळा झाला? चुकीचा आहे. अरे प्रश्न काय होता? भारतापासून बर्मा कधी वेगळा झाला? पहिल्यांदा काय सांगितलं? बरोबर होतं का? सांगितलं होतं पहिले बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आम्हाला भीक नको झगडून हक्क हवे हे कोणाचं वाक्य आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कुणी शिष्य नाही हे कोणाचे वाक्य आहे? प्रेक्षक संत गाडगे बाबा अगदी बरोबर उत्तर आहे. प्रश्न आहे माणिक बंडोजी इंगळे हे कोणत्या राष्ट्रसंताचं नाव आहे? राष्ट्रसंत बंडोजी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलय असे कोणी म्हटले? गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलय असे कोणी म्हटले? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1928. अगदी चुकीचं उत्तर आहे. प्रेक्षक 1927 चूक आहे. सर्वांचं चूक मीच सांगतो. 1930. आता कोणाला याचा आवाज नाही हर्षदाला सांगितलं म्हणजे प्रश्न झालेले आहेत. 11 प्रश्न बाकी आहेत. दुसऱ्या पिढीचे
कोण सांगितलं होतं? हर्षदा. हर्षदाला हात वर. नाही. हो ना, हे परत सांगितलं. हे किती झाले? 39 प्रश्न झालेले आहे. शेवटचा 11 आहे. 40वा प्रश्न आहे. गांधीजी कोणत्या कॉंग्रेस परिषदेला हजर होते? दुसऱ्या परिषदेत हा प्रश्न सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणाचे? मोहम्मद इक्बाल. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 41वा. जनता पाक्षिक हे आंबेडकरांनी कधी सुरू केले? 1930. बरोबर. कोणत्या दिवशी बापूने दांडी यात्रेस प्रारंभ केला? दिवस विचारलेला आहे, वर्ष नाही. हा 13 मार्च. अगदी चुकीचं उत्तर आहे सर. 12 मार्च. सर्वांनी समान प्रश्न आहे, कोणालाही बक्षीस दिलं जातं. सर्वांना चॉकलेट. त्यानंतरचा प्रश्न आहे यंग इंडिया पत्राचे लेखक कोण? महात्मा गांधी. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1936. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया चे लेखक कोण? अनहॅपी इंडिया चे लेखक कोण? लाला लजपत राय. अगदी चूक नाही, म्हणजे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिश साम्राज्याचा समारोप करणारा मी पहिला मंत्री नाही. बघतोच भारतीय काय करतात ते, हे असे उद्गार कोणाचे? विन्स्टन चर्चिल. अगदी बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मेरे देश की धरती सोना उगले हे किसान गीत कोणी गायले? बरोबर नाही, म्हणजे चूक. प्रेक्षक सांगा. मेरे देश की धरती सोना उगले हे किसान गीत कोणी गायलं? लता मंगेशकर. त्यानंतरचा प्रश्न आहे जात मुक्त भारताचं स्वप्न कोणी बघितलं होतं? जात मुक्त भारताचं स्वप्न कोणी बघितलं होतं?
जात कास्ट पे कास्ट जात मुक्त भारताचं स्वप्न कोणी बघितलं हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखल्यात नंतर त्यानंतर मला वाटते हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे 49वा. क्विट इंडिया हा शब्दप्रयोग चलेजा आंदोलनाच्या घरापाडी होत असताना कोणी सुचविला? क्विट इंडिया हा शब्दप्रयोग म्हणजे चले म्हणजे छोडो भारत हा शब्दप्रयोग कोणी सुचवलेला आहे? महात्मा गांधीजींना. काय समजला? हा प्रेक्षक प्रश्न समजला का? अरे क्विट इंडिया छोडो भारत हा शब्दप्रयोग कोणी सुचवला? जेव्हा त्या चळवळीला नाव देण्याचं कार्य चालू होतं तेव्हा कोणी सुचविला? आता मी सांगतो युसुफ मेहर अली. आणि शेवटचा प्रश्न आहे हे युसुफ मेहर अली हे कोणत्या शहराचे महापौर होते 1942च्या चलेजाव आंदोलनाच्या वेळेस? शेवटचा प्रश्न आहे. हा चूक आहे. प्रेक्षक मुंबई अगदी बरोबर आहे.